नमस्कार, मी डॉक्टर गणेश बाबासाहेब मिसाळ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. तर आज आपल्याकडे एक बाळ आलेला आहे. किती महिन्याचं बाळ आहे बाळ ते? 1 month. 1 महिन्याचं बाळ आहे. हा, प्रत्येक वेळेस पाजल्यानंतर उलटी उलटी करतं. करते. दिवसभरातून किती वेळा उलटी करतं? 4-5 वेळेस. 4-5 वेळेस उलटी करतं. दूध पाजल्या लगेच उलटी करतं ना? हो. आणि उलटी कशी असते? दह्याची असते का दुधाची असते? दुधाची. कधी दही पण कधी असतं. दही पण पडतं, कधी दूध पण पडतं. तर ताईंनी जसं सांगितलं की बाळ प्रत्येक वेळेस पाजल्यानंतर किंवा दिवसभरातून 7 ते 8 वेळा उलटी करतं. तर ह्याला आपण रिगर्जिटेशन ऑफ फीड असं म्हणतो. आणि हे एकदम नॉर्मल असतं. ह्याच्यासाठी घाबरून जाण्याची काही गरज नाही. जर बाळाचं वजन व्यवस्थित वाढत असेल, बाळ व्यवस्थित सू करत असेल, बाळाची ॲक्टिव्हिटी चांगली असेल, तर ह्या कंडिशनमध्ये काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. हे एकदम नॉर्मल असतं. ज्यावेळेस बाळ स्तनपान करत असतं त्याच्या दुधाबरोबर बराचसा गॅस पोटात चालला जातो आणि ज्यावेळेस तो गॅस बाहेर निघत असतो त्यावेळेस थोडं दूध बाहेर निघत असतं. त्याला रिगर्जिटेशन असं म्हणतो. इथे असे भरपूर बाळ आमच्याकडे येत असतात आणि सर्व मातांना मी हेच सांगू इच्छितो की हे जे रिगर्जिटेशन आहे याच्यासाठी तुम्ही बाळाचा ढेकर व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे आणि घाबरून न जाता बाळाची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.